नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल्यूशन मध्ये स्वागत आहे. आज आपण आलेलो रेटरे धरण या मैदानात आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी घोटकरांचा रॉकेट उर्फ सर्जा आणि लखन. तर आज आपण नानांची मुलाखत घेऊयात. मोठं मैदान आणि नेहमीसारखं नाराज नाही केली. नाही, तसा तो मैदानात आम्हाला कधी नाराज करतच नाही. मैदानात नाराज करत नाही. आज माझ्या मुलीचा बर्थडे आहे, उद्या आमचे शैलेश माळी सरपंच त्यांचा बर्थडे आहे. ते दोघांना पण त्यांनी आज आम्हाला चांगली गिफ्ट दिली. नाना, सगळ्यात जास्त चर्चा झाली ते आज बाहेरनं पळालाय, त्याच्याविषयी काय सांगा? हे सगळं नियोजन आतून बाहेरून कसं पळवायचं तर तो बघतो. कारण भाऊ कसं काय नियोजन केलं तुम्ही? ह्याला बाहेरनं पळवायचं धाडस कसं काय केलं? बाहेर पळायचं म्हणजे धाडस म्हणजे लखन हा एकच खांदीचा नंदी आहे आणि कसं मग सर्जा बाहेरनं पळतो पण जास्त स्पीड बाहेरनं लावल्यामुळे मी त्याला हाणत नाही. आणि आज काय बाहेरनं म्हणजे तो एक खांदी बैल असल्यामुळं ते म्हणजे हाणत झालं, त्याला म्हणजे ऑप्शनच नाही काय. ते काही होते आज बाहेरनं म्हणजे आणण्याचं गरजेचं होतं आणि ते आज बाहेरनं पडून त्यांनी सिद्ध करून दाखवलं. त्यावेळेस काय चर्चा काय झाली की नानांची वगैरे संपूर्ण टीमचं परत विजूभाऊ झाले यांची चर्चा झाली का, म्हणजे कशा पद्धतीने? कारण एक प्रकारे रिस्कच होती. इजू असेल तुझं आणि माझं बोलणं झालं आणि लहानपणापासून तो बाहेरनं पळतो हे आम्हाला माहित आहे, इजूला माहित आहे, मलाही माहित आहे, कारण का आम्ही त्याला 1-2 ठिकाणी आणलेलं आहे. आणि थोडंसं म्हणजे वाटलं काय, पण आम्हाला 100% माझ्या जागा गाडी एक करणारच, कारण का लखन हा अति स्पीडचा बैल असल्यामुळे तो हटणार नंदी नाही. त्यामुळे गाडीवरती गॅरंटी 100% होती, गाडी आज 1 नंबर करणार. प्रथमच ही जोडी पळवण्याचा निर्णय घेतला आणि जोडी अप्रतिम पाहिजे. निर्णय म्हणजे आज लखन हा महाराष्ट्र टॉपचा नंदी आहे, सर्जाही टॉपचा नंदी आहे आणि सर्व नंदीमध्ये आपण पळलेलोच आहे. एक लखन पळालं नव्हतं, पण ती गाडी पळवण्याची माझी स्वतःची इच्छा होती आणि माझी सर्जा ग्रुपची इच्छा होती या नंदीवरती आपल्याला एकदा पळायचं आहे. आणि आम्ही स्वतः मनोज चव्हाणला फोन केला, त्याने एका शब्दावरती बैल दिला आणि गाडी एकाच जोट्यात आली आणि गाडीने सिद्ध करून दाखवलं तर आम्ही दोन्हीकडेनं पळून 1 नंबर करू शकतो. सेमीला पण कड लागलेली, फायनलला पण कड. काय सांगाल त्याविषयी? गट जेव्हा पडला तेव्हा कमेंट मध्ये आले काही गाडी बाहेरनं आली तर पळू शकत नाही, कारण का दोन्ही नंदी आतलेत. परंतु ते कमेंट करणाऱ्यांना आज सिद्ध करून दाखवलं का आम्ही बाहेरनं पळून पण कमी नाही आणि आम्ही 1 नंबर करून दाखवू शकतो. अशा वेळेस कुठं म्हणायला लागतं का की बाबा बैल तर पळू शकतो तेवढा विश्वास आहे तुम्हाला, पण जरा थोडस खच्चीकडून मानसिक होतं का? नाही, मानसिकची काय विषय नाही, कारण का जे म्हणजे काय चाहते असतील किंवा विरोधक असतील त्यांना म्हणजे त्यांचा एक अभ्यास असते, कारण काही आजपर्यंत बाहेरनं नंदी नाही जास्त पळाले, त्यामुळे काय एवढं काय ना. पण दोन्ही मालकांना आम्हाला विश्वास होता की आमची नंदी बाहेरनं पळणार आणि ते सिद्ध करून दाखवलं आणि ते खरोखर आज सिद्ध करून दाखवलं. नाना, एक लखन संदर्भात काय सांगेल? कारण सर्जा जसा मोठ्या मैदानात कायम गुलाल घेतो तसं लखन पण कायम गुलाल. लखन हा नंदी तसा महाराष्ट्राचा प्रिय नंदी आहे आणि त्याच्याबरोबर पळायचे अरुण बोलला तशी आमची इच्छा होती. ती इच्छा आज आम्ही पुरी केली आणि 1 नंबर पण केला. असं नाही की बाबा बाहेरून पळून आम्ही 1 नंबर केला. अरुण बोलला तशा कमेंट्स मी पण वाचत होतो, दुपारी गाडीत बसलो होतो तेव्हा. ठीक आहे, कमेंट करणाऱ्यांना काय बसून कमेंटच करायचे. नाना, ही पायरा कसा करण्यात आला? पहिल्यांदाच ही जोडी एकत्र पळाली. अरुणनी फोन केला होता. बरं, फोन केला होता मनोहर शेट यांना. हा, मनोज शेट्यांना फोन केला. कसा प्रतिसाद दिला? नियोजन म्हणजे पहिला फोन झाला त्यावेळेस कसा प्रतिसाद त्यावेळी दिला? एका शब्दावर सांगितलेलं माझं नियोजन झालं नाही आणि एका शब्दावरती आपलं पहिला नियोजन झालं आणि मी सांगितलं गाडीवर आमचा बबलू सज्जा बसेल, कारण का मला बबलू सज्जावरती भरपूर विश्वास आहे आणि त्याच्या भागातच आहे आणि बबलू सज्जाची गाडी तो कट्टर म्हणजे हमेशा तोच बसतो. त्यामुळे काही ना त्या एका शब्दावर तुम्हाला जसं करा तसं करा आणि आमच्या म्हणण्यासारखं नियोजन झालं आणि त्यांना आम्ही बैल दिला. त्यावेळी मनोज चव्हाणे आम्हाला बैल दिलं, त्यांचं मी धन्यवाद करतो आणि गाडीने एक केला. बबलू चाचाला मानलं पाहिजे, कारण मला वाटते पहिल्याच गटात बाकीच्या गाडीवरती चाचा होते, लगेच वर आले आणि परत लगेच खालच्या, मला वाटते तिसऱ्या का चौथ्या गटामध्येच आपला नाही, गटालाही 1 नंबरला पक्कासूर आणि राजा पळाला. त्यानंतर 3 नंबर गटामध्ये सर्जा आणि लखन होता, पण नाही तो स्वतःचा म्हणजे धावत जाऊन गटाला म्हणजे गाडी आणली आणि मला बबलू त्याच्यावरती भरपूर विश्वास आहे का, कारण का तो 100% बोला आरामशी टेन्शन नको घेऊ, मी गाडी आणतो म्हणजे गाडी 100% मी सेमी असेल किंवा फायनल असेल मला त्याने म्हणजे एक ठामपणे सांगितलं का तू टेन्शन नको घेऊ, गाडी मी एक करतो. सेमी फायनलची उत्सुकता खूप ताणली गेली का? कारण की बरेच प्रेक्षक वेटिंग होती. काय होतंय? अटीतटीचा सामना होता, त्यात मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळणार होती. लढत म्हणजे काय, हा बैलगाडी क्षेत्र म्हणजे आपलेच नंदी आहे सर्व आणि हा सर्व परिवार आणि कुटुंब आहे, त्यामुळे फक्त काय एक नंदींची लढत असते, मालकांच्या याच्यामध्ये काहीच नसते. परंतु बाहेरनं गाडी असल्यामुळे थोडीशी भीती होती, कारण का विठ्ठल नानाची गाडी चांगली होती, लक्षय होता, साखरवाडीचा बावड्या होते, 2-4 गाड्या होत्या, त्यामुळे थोडीशी भीती होती आणि सम्राटही होता, त्यामुळे थोडीशी धाकधुकी होती गाडी काय करेल. भरपूर असे म्हणजे
बोलले का गाडी आज सर्जाला लखनला पास नव्हत पण ते त्याही दोन्ही नंदी आज सिद्ध करून दिले. विजूला काय आनंद आहे आज? मोठा विजय आहे, मोठं मैदान. तो बी बैल चांगला आहे आणि तो बैल चांगला आहे. माझी तब्येत बरोबर नसताना बी मी आलो मैदानात चांगला आहे जायचं थोडस नियोजन बी लागते कडे आला बैल म्हणून कसं आहे पळवायचे नाही का त्याला तुम्ही पळवू शकता सीमेला आला तर तो एक खाली बैल कसा आहे तर खाली पळायला पाहिजे तुम्हाला उद्याच्या चालीसाठी ते महत्वाचं ठरलं ना बाहेर दोन पोहोचते आता बिंदास झालं का की बाबा आता त्या दिवशी तुम्हाला काय टेन्शन नाही. फायनलला नाही आता आम्ही म्हणजे बिंदास आम्ही पहिले पण होतो की कधी तशी पब्लिकनी गाडी आली तर आम्ही सर्जा टाकू शकतो एवढा विश्वास अरुणला होताच. बरोबर. आणि म्हणजे आज आम्ही जास्ती हे झालं प्रॅक्टिकली ते प्रॅक्टिकली सिद्ध झालं. नाना सगळ्यांना उत्सुकता आहे की ती जोडी कधी पळताना बघायला भेटेल ती जोडी म्हणजे कुठली जोडी तुम्ही बघा भेटेल लवकरच भेटेल. लवकरच भेटेल ना. आणि नावच घेतो आता मथुर आणि गोटचा सर्जा प्रेक्षकांना पाहिजे जोडी ना. नाही आता कसं असतं बघा काळ वेळ यायला लागते नियोजन जुळून आलं का ती पण पळेल. नाना मुंबईमध्ये धमाका चाललाय बिनजोडचा मैदान पण एकदम आम्ही आमच्यापेक्षा ह्या वर्षी तुम्ही जास्त पिकअप घेतला काय सांगाल ते? हो यावर्षी आम्ही जास्ती पिकअप घेतला. आता आज 3 फेऱ्यांचं मैदान तिकडे चालू होतं कोणी 1 नंबर केला आम्हाला पण गडबडीत नाही काय माहिती आम्हाला पण लक्ष लागत होतं. हा, तर नाना मोठ्या कुठल्या मैदानात दिसेल परत घाटावरती सर्जा 8 तारखेला 8 तारखेला पुनवड्याला नाना नंतर पुढचं नियोजन कसं असेल 8 नंतर नियोजन नाही केलं पण 100% पाहिजे 8 तारीख आज मथुरने पण फायनलचा गुलाल घेतलाय 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. सर्जाने पण आज प्रथम क्रमांक केलाय. काय आनंद आहे? काही नाही मथुर असेल सर्जा असेल ते छोटे मोठे भाऊ आहेत बक्कासूर असेल आज बक्कासूर थोडस म्हणजे मला खंत वाटली गाडी नाही बसली परंतु त्याची खंत मथुर आणि सर्जाने आज भरून काढली. नाना शुभेच्छा राहतील आणि खरंच मानलं पाहिजे तुमच्या जिद्दीला आणि सर्जाच्या जिद्दीला पण. कारण खरं म्हणतात ना की मालक तर कष्ट घेत असतात सर्वजण टीम कष्ट घेत असतात पण त्या मुख्य जनावराला जाण असते आणि ते म्हणजे त्या जाण पोटीच पोहतो म्हणावं. तुम्हाला एक सांगू का मुख्या जनावराला अरुणची आणि जगदीशची खरोखर जाण आहे त्याला. कारण अरुणची 2 लहान मुलं आहेत त्यात मुलगा एक शाळेत जातो म्हणजे त्याला सकाळी नर्सरीला सोडणं हे त्याला करायला लागतं पण तो त्याला घेऊन 2-2, 3-3 दिवस इथं राहतो. मी ऐन टायमाला येतो म्हणजे त्यालाही माहिती आहे तो मला सांगतोच की नाना तू टायमावरती आहे आम्ही टायमावर येतो. पण हे जे खरं श्रेय आहे ना हे अरुणचं आणि जगदीशचं आहे. 2-2, 3-3 दिवस येऊन राहणं करणं परत त्याला तर बघा उद्या होळीचा सण आहे तरी हे इथं राहणार परत उद्या सकाळी मुंबईला सणाला येणार आणि परत 8 तारखेला परत इकडे परत 8 तारखेला परत ते 4 तारखेला बिंदोडच्या मैदानाला घेऊन जाणार. बरोबर. म्हणजे आज त्यांचा त्रास भरपूर आहे ना. बिनजोडची तयारी कशी केली? हा व्यवस्थित आहे. ठरले का ही बिनजोड धरली का? बिनजोड नाही धरली हा. ते 4 तारखेला म्हणजे काय नाव असेल किंवा नाव देऊ ते बिनजोडचा खेळ कसा आहे का ते म्हणजे टाइमवरच समजते म्हणजे कोण नाव असेल ते मैदानात हा दादा काय आनंद आहे? मोठा विजय. फुल आनंद आहे. कसा उत्साह कसा साजरा एकदम जोरात उत्सव आहे. उत्साह कसा साजरा करणार आहे अजून? जोरात करणार. होळी परवाची होळी आम्ही आजच खेळलो ना. आता धुलीवंदन कधी सांगणार? आनंद म्हणजे कसं आहे धुळीवंदना तर घरी गेले. आणि ज्या दादा बोलतायत का ते? आनंद म्हणजे कसा आहे माहितीये का आता हा आमचा आनंदाचा म्हणजे मोठा भाऊच आहे आणि पूर्ण म्हणजे सर्जा हा दादाच्याच घरी असतो माझ्या घरी नाही किंवा नानाच्या घरी नाही. आणि या जे मागचे पुढले सर्व नंदी आमच्या दादाच्याच घरी असते. त्याचा दादाचा छोटा मुलगा असेल अनुष पाटील किंवा अनंत पाटील असेल आज पूर्ण कष्ट हे 2 बाग भेटले का म्हणजे त्यांचा भरपूर श्रेय आहे. शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि खरंच मानलं पाहिजे दोघांना आणि प्रेक्षकांचं पण इच्छा होती की या जोडीनंच गुलाल घ्यावा 1 नंबर करावा आणि ती इच्छा सफल झाली आणि शुभेच्छा राहतील. आणि एखादं मोठं मैदान पडलं तर ही जोडी आम्हाला दिसेल का त्या मोठ्या मैदानात पुन्हा एकदा दिसेल 100%. आता हे ठिकाण धन्यवाद. असंच कायम गुलाबात राहा. तुम्हाला पुढील मैदानासाठी शुभेच्छा.